तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ पायथन प्रोग्रामिंग बघणार आहेत. तर त्यामध्ये आपण फीचर्स ऑफ पायथॉन अँड हिस्ट्री अँड फ्युचर ऑफ पायथॉन, प्रोग्रामिंग पॅराडिगम्स अँड फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड ॲप्लिकेशन ऑफ पायथॉन लँग्वेज. तर बघा, आता आपण फर्स्ट स्टेप वाईज बघू. फर्स्ट आपण बघणार आहेत फीचर्स ऑफ पायथॉन. फीचर्स काय आहे? फीचर्स ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग. पायथॉनचे फीचर्स काय आहे? सिम्पल आहे, इझी टू लर्न, व्हर्सटाईल, फ्री अँड ओपन सोर्स, इंटरॅक्टिव्ह, पोर्टेबल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि इंटरप्टेड. तर बघा, फर्स्ट आपण बघू सिम्पल. सिम्पल म्हणजे काय? पायथॉन इज अ सिम्पल अँड अ स्मॉल लँग्वेज. पायथॉन ही काय? सिम्पल अँड एक स्मॉल लँग्वेज आहे. रिडिंग अ प्रोग्राम रिटन इन पायथॉन फील लाईक रिडिंग इंग्लिश. आता जर आपण पायथॉनचे जर सिंटॅक्स किंवा पायथॉन लँग्वेज जर रीड केली तर एक आपण जसं काही सिम्पल इंग्लिशच रीड करतोय असं वाटतं. तर बघा, नेक्स्ट काय? इझी टू पायथॉन लँग्वेज. पायथॉन प्रोग्राम इज क्लिअरली डिफाईन अँड इझिली रिडेबल. म्हणजे आपण इझिली रीड करू शकत ती लँग्वेज, अशी लँग्वेज आहे. त्यानंतर व्हर्सटाईल. थर्ड आहे व्हर्सटाईल. पायथॉन सपोर्ट वाईड व्हरायटी रेंज ऑफ ॲप्लिकेशन रेंजिंग फ्रॉम टेक्स्ट प्रोसेसिंग टू वेब ॲप्लिकेशन. पायथॉन लँग्वेज हे वेब ॲप्लिकेशनमध्ये जास्त यूज केलं जातं, त्याला आज आपण काय म्हणतो? व्हर्सटाईल. त्यानंतर फ्री अँड ओपन सोर्स. पायथॉन सॉफ्टवेअर इज फ्री अवेलेबल ऑन इंटरनेट. पायथॉनचं भरपूर सॉफ्टवेअर आपण इंटरनेटवर अवेलेबल आहे. कंपायलर वगैरे सगळे अवेलेबल आहे. त्यानंतर 5 नंबरला काय? हाय लेवल लँग्वेज. प्रोग्रॅमर डोंट हॅव टू वरी अबाउट लो लेवल डिटेल्स लाईक मॅनेजिंग मेमरी यूज बाय प्रोग्राम एक्सेट्रा. आता ही काय? प्रोग्रामिंग म्हणजे जास्त पायथॉन ही जास्त ॲप डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते, त्यालाच आपण काय म्हणतो? हाय लेवल लँग्वेज म्हणतो. प्रोग्राम त्याच्यात जास्त लो लेवल्स डिटेल असतात, प्रोग्रॅमर्सला ते माहीत नाही राहत, पण जास्तीत जास्त आपण हाय लेवल लँग्वेज म्हणून आपण हिचा वापर केला जातो. आणि ही सिंटॅक्स जास्त कमीच आहे. याच्यात सिंटॅक्स म्हणजे सीपेक्षा सिंटॅक्स भरपूर कमी आहे आणि ही लँग्वेज इझिली रिडेबल आहे आणि सिम्पल पण आहे. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह बघू. इंटरॅक्टिव्ह म्हणजे प्रोग्राम्स इन पायथॉन वर्क्स इन इंटरॅक्टिव्ह मोड. जे प्रोग्राम आहे पायथॉनचे ते इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये होते. आता म्हणजे सपोज तुम्ही जर बघायला गेलं, इथं ॲडिशनचा प्रोग्राम तुम्हाला सिंटॅक्स नाही राहत, एकदम प्रोग्राम पण एकदम सिम्पल मोडमध्ये राईट केला तरी त्याचं आपल्याला आउटपुट भेटणार आहे. सीमध्ये तुम्ही बघितलं तर सिंटॅक्स खूप असतात. त्यानंतर 7 नंबरला आहे पोर्टेबल म्हणजे प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट. पायथॉन इज पोर्टेबल लँग्वेज. प्रोग्राम कॅन वर्क सिम्पली ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म लाईक विंडो, लिनक्स, मॅकिनटॉक्स अँड सोलारिस एक्सेट्रा. पायथॉन ही पोर्टेबल लँग्वेज आहे. पायथॉन प्रोग्राम हे एक वर्क कशावर करतात? सिम्पली वेगवेगळे त्याला सॉफ्टवेअर आहे बघा. विंडो आहे, लिनक्स आहे, मॅकिनटॉस आणि सोलारिस असे वेगवेगळे सॉफ्टवेअर याच्यावर पायथॉन लँग्वेज वर्क केली जाते. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आता जर आपण सी बघितली, सी ही काय? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि पायथॉन ही काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. त्याच्यामध्ये मग C++ आहे त्याच्याबरोबर, त्याच्यानंतर जावा आहे. अशा वेगवेगळ्या लँग्वेज काय आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड ह्या ऑब्जेक्टच्या स्टाईल प्रोग्रामिंग काम करतात. बघा, पायथॉन सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्टाईल ऑफ प्रोग्रामिंग लाईक C++, जावा लँग्वेज. इट सपोर्ट फीचर्स लाईक सी क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स एक्सेट्रा. अशा वेगवेगळ्या टाईप्सच्या फीचर्सला पायथॉन लँग्वेज सपोर्ट करायचं, जसं क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स या ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. मग त्याला काय नेक्स्ट काय आपलं? इंटरप्रिटेड म्हणजे पायथॉन इज प्रोसीड ॲट रन टाईम बाय अन इंटरप्रिटर सो नीड. आपल्याला पायथॉन रनच्या वेळेस आपल्याला इंटरप्रिटरची गरज पडते, मग त्यालाच आपण काय म्हणतो? इंटरप्रिटेड. अशा पद्धतीत आपण 9 हे फीचर्स बघितले. हे तुम्हाला क्वेश्चन पेपरला विचारले जातात, SPPUच्या एक्झामसाठी विचारले जातात. आता तुमच्या 3 महिन्यानंतर एक्झाम असणार आहे, त्यावेळेस हे प्रश्न येणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल कन्सेप्ट बघितल्या प्रॉब्लेम सॉल्विंगच्या. आत्ता आपण फीचर्स आणि ते बघतोय. हा क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर तुम्हाला लिस्ट करायला आली तर लिस्ट फक्त इथं लिस्ट करायचे. सिम्पल, इझी टू लर्न, व्हर्सटाईल, फ्री अँड ओपन सोर्स, इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू हिस्ट्री ऑफ पायथॉन. आता हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. कमीत कमी 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर बघा, फर्स्ट आपलं काय इथं? पायथॉन. सेकंड तर फर्स्ट काय? पायथॉन इज क्रिएटेड कोणी केली? ग्युडो वॅन रोझम इन 1980. पायथॉन ही ग्युडो राम रोझम यांनी क्रिएट केली. किती? 1980. त्याच्यानंतर रोझम पब्लिश ॲट अ फर्स्ट व्हर्जन ऑफ पायथॉन कोड. त्यांनी 0.
0.9.0 असं त्यांनी फर्स्ट व्हर्जन त्यांनी पब्लिश केलं होतं. कधी? फेब्रुवारी 1991मध्ये ॲट कुठं CWI म्हणजे सेंट्रम विस्कुंडे अँड इन्फॉर्मॅटिक्स इन नेदरलँडमध्ये त्यांनी 0.9.0 अशा फर्स्ट व्हर्जन त्यांनी पब्लिश केलं होतं. कुठं? नेदरलँडमध्ये CWIमध्ये, बरोबर. त्यानंतर थर्ड आहे पायथॉन इज अ डिराईव्ह फ्रॉम ABC लँग्वेज. ABC लँग्वेजपासून पायथॉन डिराईव्ह केलेली आहे. विच इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट हॅड बीन डेव्हलप ॲट CWI. ही जनरल पर्पज लँग्वेज आहे ती डेव्हलप कुठं केली? CWI म्हणजे सेंट्रम विस्कुंडे इन्फॉर्मॅटिक्स इन नेदरलँडमध्ये ती डेव्हलप केली. त्यानंतर 4 नंबर बघा, रोझेम चूज द नेम. त्यांनी पायथॉन नेम का ठेवलं? तर बघा, सिन्स ही वॉज अ बिग फॅन ऑफ मॉन्टी पायथॉन फ्लाइंग सर्कस. मॉन्टी पायथॉन फ्लाइंग सर्कसचे ते बिग फॅन होते, त्यामुळे त्यांनी काय नाव ठेवलं? पायथॉन नाव ठेवलं. मॉन्टी पायथॉन फ्लाइंग सर्कस होतं त्याचे ते बिग फॅन होते, त्यामुळे त्यांनी लँग्वेजला पायथॉन नाव दिलं. त्यानंतर 5 नंबरला आहे पायथॉन इज अ नाव मेंटेन बाय कोर डेव्हलपमेंट. म्हणजे याच्यात जास्त कोर डेव्हलपमेंट जास्त डेव्हलपमेंटमध्ये जास्त वापरलं जातं. टीम ॲट इन्स्टिट्यूट अल्थ्रू रोझम स्टील होल्ड अ वायटल रोल इन डायरेक्टिंग इट्स प्रोग्रेस. पायथॉनमध्ये खूप जास्त त्यांनी प्रोग्रेस केलेलं आहे, त्यांचा रोल पण खूप जास्त आहे पायथॉनमध्ये. अशा पद्धतीत आपण पायथॉन लँग्वेज युनिट वाईज स्टडी करणारी. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण फ्युचर ऑफ पायथॉन. आता पायथॉनला फ्युचर काय आहे? तर बघा, फ्युचर पायथॉन इज अ युजर बेस अँड व्हास्ट अँड ग्रोईंग. पायथॉन ही युजर बेस लँग्वेज आहे, व्हास्ट अँड ग्रोईंग जास्तीत जास्त याचा वापर केला जातो. इट इज नॉट गोईंग अवे एनी टाईम सून. जी लवकरात लवकर जाऊ शकत नाही. जशी आता सी लँग्वेज जास्त करून वापरले जात नाही, जास्त करून आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज किंवा C++ लँग्वेज अशा वापरले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, युटिलाइज बाय लाईक अ नोकिया, गुगल, even NASA, it easy syntax, it look have a bright future ahead, supported by a huge community of OS develop. आता जर बघायला गेलं नासा गुगल आणि नोकिया अशा कंपन्यांमध्ये पायथॉनचा वापर केला जातो. का बरं? कारण त्याचे इझी सिंटॅक्स आहे, बरोबर. त्याच्यानंतर हिला खूप ब्राईट फ्युचर आहे. OS डेव्हलपर म्हणून याचा वापर केला जातो. हिला खूप ब्राईट फ्युचर आहे. जर तुम्ही स्टडी केला त्याच्यात खूप फ्युचर आहे, फ्युचर स्कोप आहे. त्यानंतर इट सपोर्ट ऑफ मल्टिपल प्रोग्रामिंग पॅराडिगम्स इन्क्लुडिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड पायथॉन प्रोग्रामिंग, फंक्शनल पायथॉन प्रोग्रामिंग अँड पॅरलल प्रोग्रामिंग मॉडेल्स मेक इट हायली ॲडॅप्टिव्ह चॉईस अँड इट अपटेक कीप ग्रोईंग. आता जर मल्टिपल प्रोग्रामिंग पॅराडिगम्सला हे सपोर्ट करतात, जसं त्याच्यात ऑब्जेक्ट ओरिएंटेड पायथॉन इन प्रोग्रामिंग आहे, फंक्शनल पायथॉन प्रोग्रामिंग आहे, फंक्शन वापरले जातात, पॅरलल प्रोग्रामिंग मॉडेल आहे, अशा वेगवेगळ्या टाईपचे वापरले जातात. आता त्यानंतर बघा ओप्सचे फीचर्स. आता ओप्स म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज. त्या जसं की आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड ही म्हणजे PPS म्हणजे जसं काय पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हिचे आपण फीचर्स बघू. आता काय? रियुजेबिलिटी म्हणजे एकदा यूज केलं का परत वापरू शकतो. क्लास आहे, क्लासमध्ये आपण एखादा स्टुडंटचा डेटाबेस क्लास तयार करतो, त्यात आपण त्यांचे मार्क्स, नेम, रोल नंबर असं त्याच्यात ॲड करतो. मग क्लासचाच वापर करून एक ऑब्जेक्ट तयार करतो. इथं ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे जे आपल्याला डेटा पाहिजे तोच डेटा आपण इथं वापरू शकतो. बाकीचा जी काय प्रोसेस होणार आहे ती इंटरनल ती आपण हाईड करतो. इनकॅप्सुलेशन म्हणजे डाटा आणि फंक्शन इथं हाईड केले जातात आणि क्लास आणि ऑब्जेक्टचा वापर करून ॲक्सेस स्पेसिफायरचा वापर करून आपण इथं इनकॅप्सुलेशन करतो. त्यानंतर इनहेरिटन्स, त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम म्हणजे एक फंक्शन वापरून आपण वेगवेगळे टास्क परफॉर्म करतो. मग मेसेज पासिंगचा वापर पण केला जातो ओप्समध्ये. त्यानंतर आपण बघू ॲप्लिकेशन ऑफ पायथॉन. तर ॲप्लिकेशन ऑफ पायथॉन मग बघायला गेलं तर वेबसाईटसाठी हा वापरला जातो. त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिसमध्ये पण वापरले जातात, AI आणि MLमध्ये पण वापरले जातात, ॲटोमेशन आणि त्याच्यामध्ये पण वापरले जातात, रोबोटिक्स आणि IoTमध्ये पण पायथॉनचा वापर होतो. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पण पायथॉन आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये पण वापर केला जातो. अशा पद्धतीत जर बघायला गेलो खूप ॲप्लिकेशन आहे. अजून मी तुम्हाला फक्त इथं 7च दाखवले. अशा प्रकारे खूप ॲप्लिकेशन आहे भारतामध्ये, ॲप्लिकेशन आहे जे पायथॉनवर बेस आहे. आज पायथॉन ही इझी आणि सिंटॅक्स कमी याच्यात असे परफेक्ट लँग्वेज जर शिकायची असेल तर तुम्हाला याच्यात ग्रोथ करू शकतात तुम्ही पायथॉन लँग्वेजमध्ये. अशा प्रकारे आपण इथं वेगवेगळी हिस्ट्री बघितली, फीचर्स ऑफ पायथॉन बघितले. हे पेपरला विचारले जातात. हे कमीत कमी 3 आणि 4 मार्क्सचे प्रश्न, याच्यातून 2 प्रश्न तरी कमीत कमी विचारले जातील. एक तर फीचर्स ऑफ पायथॉन प्रोग्राम हे विचारले जातात. त्यानंतर हिस्ट्री ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग असे 2-2, 3-3 टाईपचे विचारले जातात. अशा पद्धतीत आपण इथं हे पॉईंट्स कवर केले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.